ज्ञानेश्वरी अध्याय 8 ओवी 101 ते 150. प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही ते खरोखरच आकाश होय. नाहीतर जे ढग असते ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकते? त्याचप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले, नंतर वृत्ती ज्ञानाला जे विषय होत नाही त्याला सहजच अक्षर असे म्हटले. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्म स्वरूप प्रकृती पलीकडचे आहे आणि जे विषयाला विषयवत त्याग करून सर्वेंद्रियाला शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत, याप्रमाणे विरक्त पुरुष आहेत ते त्याची परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात. आणि जे निष्काम पुरुषांना अखंड प्रिय आहे, ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दिन करतात, असे जे ठिकाण ते मिळवायास कठीण व जाण्यास कठीण व ज्याच्या अलीकडच्या काटाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत, वेदासही जे अगम्य आहे ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर अर्जुना, हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो, इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली. तर महाराज, आता सांगावे, परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखीत नाही काय? तुला ते थोडक्यात सांगतो, ऐक. तरी या मनात बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. परंतु सर्व सर्वेंद्रियाच्या दारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, त्याप्रमाणे मग स्वभावतच कोंडलेले मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून त्यास मग सूक्ष्म नाडीच्या मार्गात मूर्धन्य आकाशापर्यंत आणावा. मूर्धन्य आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत ओम उकार आणि मकार या 3 मात्रा अर्धमात्रारूप ओंकार बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत, तोपर्यंत तो प्राणवायू मूर्धन्य आकाशात निश्चल करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये तसा शोभतो, लयास पावतो, तसा प्राण मूर्धन्य आकाशात शोभतो. तेव्हा ओंकार हे स्मरणाचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण परब्रह्म तेच काय ते एक राहते. म्हणून प्रणव हे ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे रूप स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो, तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरी काहीही एक गोष्ट साध्य करायची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. येथे अर्जुना, कदाचित जर तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाली हे स्मरण करावे, हे खरे, परंतु मग अंतकाली हे स्मरण कशाने होणार? कारण इंद्रिये आपापली कर्मे करण्यात असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योग साधनेस कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा, अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील, तर अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाली मी त्यांचा सेवक होतो. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे भूक
व तहान इत्यादिकांचा त्यास पत्ता नसतो, येथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे. अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतःकरणाने मला चिकटले ते मद्रूप होऊन माझी भक्तीच करतात. ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली. जर कोणी एखादा दिन अडल्यामुळे मरणसमयी काकुळतीने मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्याच्या संकटसमयी मी धावत नाही काय. आणि भक्ताचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशाकरिता करावयाचा. म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊ नकोस. ज्यांनी त्यावेळी माझी आठवण करावी त्या वेळेला स्मरण करताच मी पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्या कर्जाच्या फेडीकरिता मी भक्ताच्या देह पाडण्याच्या वेळी त्याची सेवा चाकरी करतो. देहांत समयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचं मी आपल्याशी ऐक्य करतो. आणि भक्तांना तरी देहात असताना देखील विशेषतः देहात्म्याचा पत्ता नसतो म्हणून देहत्याग करताना त्यात देहाचा वियोग असा वाटत नाही. अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे असे करावे लागत नाही. कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असते. त्याप्रमाणे शरीररूप पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भासमान आहे. वास्तविक तो माझ्या स्वरूपाचीच आहे. याप्रमाणे जे काही ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे. म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर जे शरीर दुःखरूप वृक्षाची बाग व अध्यात्मादी 3 तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे. जे दैन्य पसरणारे आहे ते मरणाला पोचते व जे सर्व दुःखांचे पुरे भांडवल आहे जे दृष्टबुद्धीने उत्पत्तीस्थान व वाईट क्रियांचे फल आहे जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे जे संसाराची बैठक आहे जे विकाररूपी झाडाची बाग आहे व जे सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे जे मृत्यूचे खाऊन राहिलेले अन्न आहे जे मूर्तिमंत आशा आहे जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे जे भ्रमाचे भरलेले व संशयाने ओतलेले आहे. फार काय सांगावे जे विंचवाचे पेव आहे जे शरीर वाघाचे वसतिस्थान आहे जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आणि जे विषयाला अनुभव आणून देणारे सुपूजित यंत्रच आहे जे राक्षसीची दिखाऊ कळकळ आहे जे निवालेल्या विषाचा घोट आहे जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळलेला विश्वास आहे जे रक्तपित्याचे आलिंगन आहे जे हटकून मारणाऱ्या सापाचा मऊपणा आहे व जे पारद्याचे स्वाभाविक गायन आहे जे शत्रूचा पाहुणचार आहे जे दृष्ट लोकांचा सन्मान आहे. हे राहू द्या. जे सर्व अनर्थाचा समुद्र आहे जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे किंवा जे शरीर म्हणून धुराच्या कणाने बनलेले आकाश आहे. असे जे शरीर
जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत त्यास पुन्हा प्राप्त होत नाही